पाच पवार यांना जमीन घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्याचं त्यांच्या विरुद्ध केस दाखल करून त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे या दोघांना याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही. त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते मागच्या काळात, त्यावेळेला त्यांनी आणि बावनकुळे वीज मंत्री होते, त्यांनी दोघांनी मिळून 18 एकर जमीन कोलारीची हे बनवारीलाल पुरोहित राज्यपाल यांच्या संस्थेला कोडीमोल किमतीने दिलेली आहे. एवढंच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याची जमीन ॲक्वायर केलेली नागपूर शहरामधली मध्यवर्ती शेकडो कोटी रुपयाची जमीन ही बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेला दिलेली आहे. आणि यांना काय अधिकार आहे बोलण्याचा पाच पवार विरुद्ध? मी याच्याबद्दल सगळ्या तक्रारी केलेल्या आहे. ईडीकडे पण तक्रार केली आहे, पोलिसांकडे केली, मुख्यमंत्र्यांकडे केली, पण कोणीही त्याची दखल घेतलेली नाही. मंत्री हे ज्या वेळेला वीज खात्याचे मंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा घडलाय. त्यांना घडू नये काय तुला घडला नाही असं? तुम्ही लोकांच्या जमिनी ॲक्वायर करता आणि त्या आपल्या नेत्यांना देता. बनवायला पुरेला काय करणे? काय सगळ्या जमीन द्यायचं काय करणे? हे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात काय फार फरक नाहीये. हिंमत असेल काय चौकशी नागपूरमधल्या गृह खात्याच्या आणि वीज मंडळाच्या जमिनीची चौकशी करा, खुली चौकशी करा. आहे का हिंमत त्यांची? अहो, नागपूरमध्ये जमीन घोटाळा केला आहे, मी सिद्ध करून दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या 11 एकर तलाव पाणी वाढायचा असतो, त्याच्यामध्ये भराव करून ही जागा बनवारीलाल पुरोहितांच्या संस्थेत दिली की नाही? अशी 18 एकर जागा MSEDची मी त्यांना दिली आहे. माझ्याकडे सर्वे नंबर सकट आहे, 7/12चा उतारा सकट आहे. काय केलं तर देवेंद्र फडणवीसांनी सही केली आहे. आणि तुम्हाला अजून त्यापेक्षा गंभीर गोष्ट सांगतो की ते जागा हस्तांतरण होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथे भूमिपूजन केले त्यांच्या शाळेचं. सगळं लिहिलं आहे, काय लिहिलेलं असं नाही. सगळ्या अर्थार्जनाची तक्रारी केली आहे. याचा कार्यक्रम असा आहे, आपल्या शहराला झाकून आणि दुसऱ्याचं बाहेरचं वाकून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.